आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. अचानक साडीच्या निऱ्यांमध्ये युगाचा पाय अडकला आणि तिचा तोल गेला. युगा सरळ त्याच्या अंगावर कोसळली. तिचं असं अचानक अंगावर येणं त्याच्यासाठी अनपेक्षितच होतं. त्यामुळे तिला सावरायच्या नादात त्याचा स्वतःचाच तोल गेला आणि पुढच्याच सेकंदाला ते दोघेही मागच्या बेडवर दाणकन आदळले. फक्त पडलेच नाही, तर तिचे ओठ त्याच्या शर्टवर टेकले गेले. काही वेळासाठी काय झालं दोघांनाही कळलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा ते एकमेकांच्या मिठीत होते. तो खाली आणि ती त्याच्या अंगावर होती. तिचे ओठ त्याच्या छातीवर टेकले गेले होते आणि त्याचे हात तिच्या उघड्या कमरेवर. जसा तिच्या ओठांना त्याच्या त्या टणक छातीचा स्पर्श झाला तसे तिने डोळे मोठे केले आणि विजेचा झटका बसावा तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली. पण बाजूला हात ठेवताच पुन्हा तिचा तोल गेला आणि ती परत त्याच्याच अंगावर आपटली. मला एक गोष्ट खरं खरं सांग, तुला काही धडपडण्याचा आजार वगैरे आहे की काय? जसा ओसीडी असतो तसा डीटीपी असेल ना तुला? डीटीपी म्हणजे? धडपडत तोंडावर पडणे. सक्षमने तिच्या दोन्ही खांद्यांना पकडलं आणि जोरात तिला बाजूला केलं. तशी ती त्याच्या बाजूला पडली आणि बाजूला होताच तो उठून उभा राहिला. ती पण उठून रागात त्याला काहीतरी बोलणारच होती. तितक्यात दारावर नॉक झालं. तसं दोघांनी त्या दिशेला पाहिलं तर दारात ध्रुव उभा होता. मे आय कम इन लव्ह बर्ड्स? ध्रुवने रीतसर त्या दोघांची अनुमती मागितली. पण त्याने लव्ह बर्ड्स म्हटलेलं बघून युगाचा चेहरा बघण्यासारखा झाला. तसं तिने लगेच गडबडून दुसरीकडे चेहरा फिरवला. विल यू प्लीज शट युअर माउथ अँड कम? हा, तर मी हे सांगायला आलोय की अर्ध्या तासात सगळे जेवायला खाली जमणार आहेत, तर तुम्ही दोघांनी तुमचं आवरून खाली यावे असा आदेश महिला मंडळाकडून पाठवण्यात आलेला आहे. ध्रुव शिकवलेल्या पोपटासारखं पटापट बोलत होता. तितक्यात त्याचं लक्ष सक्षमच्या छातीकडे गेलं आणि तो बोलायचाच थांबला. जशी त्याची नजर सक्षमच्या छातीकडे गेली तसे त्याचे डोळेच मोठे झाले आणि तोंडाचा आपोआप आवाज आला. त्याचे एक्सप्रेशन्स बघून सक्षम आणि युगाने सुद्धा त्याची नजर फॉलो केली आणि त्यांच्या डोळ्यांना जे दिसलं त्याने दोघांचेही एक्सप्रेशन्स बघण्यासारखे झाले. युगाने तर ते बघून भीतीने आवंढाच गिळला. सक्षमने तर लगेच डोक्याला हात लावला. ध्रुव, तू जा, आम्ही येतो. सक्षमने लगेच त्याच्या शर्टची बटन्स काढायला सुरुवात केली. थोड्या वेळासाठी तर हे सुद्धा विसरला की युगा शेजारीच उभी आहे. पण त्याला असं शर्ट काढताना बघून तिने लगेच डोळ्यांवर हात ठेवला आणि चेहरा दुसरीकडे फिरवला. हा बाई, सॉरी, दरवाजा उघडा होता म्हणून मी आलो, नाहीतर मी कधीच तुम्हाला डिस्टर्ब केलं नसतं. ध्रुवने त्या दोघांकडे बघितलं आणि एक स्माइल देत तिथून निघून गेला. जाताना तो दरवाजा बंद करायचा विसरला नाही. जसा दरवाजाचा आवाज आला तसं युगाने त्या दिशेला पाहिलं आणि इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला.
यू इडियट, काय केलंयस हे तू? पण तिचं लक्ष शर्ट पेक्षा जास्त त्याच्याकडेच गेलं, कारण आता तो फक्त बनियानवर तिच्या समोर उभा होता. ते बघून तिचे डोळे अजून मोठे झाले. त्याची ती बॉडी बघून तिच्या पूर्ण अंगावर रोमांच उभे राहिले. ओ हॅलो, स्वप्नाची महाराणी, जागेवर या थोडं. हे काय केलंयस तू? ऍक्च्युली सॉरी, ते मी मुद्दाम नाही केलं. युगाने पटकन त्याची माफी मागितली आणि तशीच तिथून निघून गेली. ओ गॉड, ही मुलगी ना खरंच एक दिवस मला पागलखान्यात भरती करून येणार आहे. सक्षमने चिडूनच हातातला शर्ट सोफ्यावर फेकला. इकडे युगा घाईघाईत बाहेर आली आणि तिथल्याच एका भिंतीवर पाठ टेकून उभी राहिली. तिचे श्वास इतके वाढले होते की काही केल्या ते कंट्रोलच होत नव्हते. म्हणून तिने छातीवर हात ठेवला आणि स्वतःच्याच वाढलेल्या श्वासांना कंट्रोलमध्ये आणण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागली. त्याची ती बॉडी अजूनही तिच्या नजरेसमोर जशीच्या तशी उभी होती. हे असं का फील होतंय मला? त्यांना असं विदाउट शर्ट बघून माझे हार्टबीट्स इतके फास्ट का झालेत? इकडे ध्रुव एकटाच गालातल्या गालात हसत चालत होता. तितक्यात अचानक दर्श त्याच्या समोर आला, पण तरीही ध्रुवचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्याच धुंदीत एकटाच गालातल्या गालात हसत पुढे चालत होता. ते बघून दर्शच्या भुवया किंचित वर गेल्या. ओ मिस्टर ध्रुव पाटील. पुढे जाणाऱ्या ध्रुवला जसं दर्शने पाठीमागून आवाज दिला तसा तो जागीच थांबला. त्याने मागे वळून पाहिलं, पण अजूनही त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल गेली नव्हती. येस ब्रो. भावा, दुपारच्या जेवणात काय हर्षवायू गिळला होतास की काय? नाही रे दर्श. मग हे असं विनाकारण का हसतोयस तू ध्रुव? असंच रे दर्श, असतच तर तू कधी हसणार नाहीस. अजून तरी तुझी केस इतकी वाया गेलेली नाहीये. त्यामुळे चुपचाप सांग ध्रुव, काय झालंय तुला हसायला? खरंच सांगू? आता खोटं कसं सांगतात ध्रुव? ठीक आहे, सांगतो. ध्रुव थोडा पुढे सरकला. त्याने दर्शच्या कानाजवळ जात जे काही पाहिलं होतं ते सगळं दर्शला सांगितलं. ते ऐकून दर्शचे सुद्धा डोळे मोठे झाले. मूर्खा ध्रुव, तू डायरेक्ट त्यांच्या रूम मध्ये कसा काय जाऊ शकतोस रे? अबे होय, तेवढं कळतं मला, पण दरवाजा उघडा होता यार. तरी पण मी आत गेलो नव्हतो. मी दाराजवळून आधी त्यांची परमिशन मागितली आणि मग आत गेलो. आता मला काय माहिती यार, त्याआधी त्यांचं काय चालू होतं ते. एनिवेज, जे झालं तेच झालं. पण यात हसण्यासारखं काय होतं ध्रुव? अरे हसण्यासारखं काय आहे म्हणजे? अरे भावा, त्यांचं लग्न कशा सिच्युएशन मध्ये झालंय हे माहिती नाहीये का तुला? आणि अशात जर ते एकमेकांच्या जवळ येत असतील तर ही आनंदाची गोष्ट आहे ना दर्श. दॅट मीन्स दे आर स्टार्टिंग देअर न्यू लाईफ. आता त्यांच्या संसाराची ते खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहेत. हे बघितल्यावर मी रडायला हवं होतं का मग? आय एम हॅपी फॉर देम ब्रो. मला वाटतंय तू ना उगाचच सुतावरून स्वर्ग गाठतोयस ध्रुव. अँड आय थिंक की आपल्याला आता त्या दोघांमध्ये इंटरफेअर करायची गरज नाहीये. आता ते दोघे नवरा बायको आहेत.
त्यामुळे त्यांना त्यांची योग्य ती स्पेस आपण द्यायला हवी ध्रुव. हा, मग मी कुठे रोज त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसणार आहे? आय एम जस्ट टेलिंग यू दॅट आय एम हॅपी फॉर देम, की दोघे ऍटलिस्ट एकमेकांचा विचार तरी करतायत. ध्रुव, मला वाटतं तू भाई आणि वहिनीचा विचार करण्यापेक्षा अंतराचा पुन्हा विचार करावास. जस्ट स्टॉप इट ब्रो. काय तू सारखं तेच तेच बोलत असतोस? हे बघ, आधी आमच्यात काहीही नव्हतं आणि यापुढे सुद्धा आमच्यात काहीही होऊ शकत नाही. आणि हे आमच्यात सगळं क्लिअर झालंय. इनफॅक्ट आता तिला सुद्धा माझ्यात इंटरेस्ट नाहीये. सो तू उगच सुतावरून स्वर्ग गाठायला जाऊ नकोस. आणि हे काय आपलं वय आहे का प्रेमाभिमात पडायचं? अरे अभी तो हम 25 के भी नहीं हुए. अभी तो हम जिएंगे, खाएंगे, पिएंगे, मौज करेंगे, फिर जाके हम किसी से प्यार करेंगे. समझा तू? चल बाय, मिलते हैं जेवण के टेबल पे. ध्रुव त्याची नेहमीची बकबक करून तिथून निघून गेला. दर्शने तर नकारार्थी मान डोलवत एक सुस्कारा सोडला. काही वेळानंतर युगा खाली आली. खरं तर ती घाबरली होती. थोडा वेळ आराम करू असा विचार करून झोपली होती, पण डायरेक्ट 7 वाजता उठली होती. आणि आता अर्ध्या पाऊण तासात सगळे जेवायला बसणार होते. आज आपला सासरी पहिला दिवस असून सुद्धा आपण इतकी मोठी चूक कशी करू शकतो, याचं तिला आता टेन्शन आलं होतं. कशीबशी हिम्मत करून ती खाली आली. युगा, अचानक तिला दुर्वाचा आवाज आला तशी ती दचकली. युगा, अगं तू चेंज नाही केलंस? तसं तिने स्वतःकडे पाहिलं. सक्षमच्या नादात ती त्याच अवतारात खाली पळून आली होती. सॉरी, ते माझे कपडे तिथे. अगं तुझे कपडे पण त्याच रूम मध्ये आहेत. तू पाहिलं नाहीस का? तुमचा मुलगा मला दुसरं काही बघू देईल तर बघेन ना मी. सॉरी, मला माहिती नव्हतं. आणि सॉरी, माझा डोळा लागून गेला, त्यामुळे मला जागच आली नाही. अगं त्यात सॉरी काय युगा? झोपलीच होतीस ना तू. काहीतरी खूप मोठा गुन्हा केल्यासारखं का सॉरी बोलतेस? बरं तू जा, एकदा चेंज करून घे. ही साडी खूप जड आहे ग. सवय नसेल ना तुला अशा कपड्यांची. त्यावर तिने पुन्हा हो मध्ये मान डोलवली. पण परत एकदा त्याच रूम मध्ये जायचं, या विचाराने तिला धडकी भरली होती. त्याच वेळी किर्लोस्कर वाड्यात. युवराज, दारातून आऊसाहेबांचा आवाज आला. तसं त्याने लॅपटॉप मध्ये घुसवलेली नजर काढून वर बघितलं. त्याने समोर उभा असलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं, पण काहीही प्रतिक्रिया न देता तो पुन्हा त्याचं काम करू लागला. त्याचं असं वागणं बघून आऊसाहेब सुद्धा थोड्या शॉकच झाले. पण त्याची अवस्था बघता त्यांनी फार काही रिॲक्ट केलं नाही आणि डायरेक्ट आत आल्या. युवराज, अरे काय चाललंय हे तुझं? काल रात्री तू घरी आलायस आणि त्याला आता पूर्ण 24 तास होऊन गेलेत, तरी सुद्धा तू अजून तुझ्या खोलीच्या बाहेर आला नाहीस. ना सकाळी नाश्ता केलायस, ना दुपारचं जेवण केलंस. अरे निदान आता तरी जेवायला बाहेर चल. मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. अरे असं कसं जेवून घेऊ? 4 दिवसापासून आम्हाला सुद्धा अन्न गोड लागत नाहीये. त्या युगाने कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आपल्याला. हात धरून त्या पोरासोबत निघून गेली, ते पण स्वतःच्याच भावाला जेलमध्ये टाकून. आणि मला तर विशेष या गोष्टीचं वाटतंय की जेलमधून सुटून सुद्धा तू अजून घरात काय करतोय? जा आणि तिला तिच्या वागण्याचा जरा धडा शिकवून ये जा.
आपल्यासोबत असं वागायला लाजच कशी वाटली नाही तिला. तसं लॅपटॉपवर चालणारी युवराजची बोटं जागी थांबली. क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलले. युवराज, अरे तुझ्याशी बोलते मी, ऐकतोयस ना तू? सगळं ऐकतोय आऊसाहेब. बरं आऊसाहेब, उद्या आपण ताईसाहेबांच्या सासरी जाणार आहोत. त्यांना पहिल्या परत मुळासाठी माहेरी आणायला. त्यांच्यासाठी नवीन साडी आणि त्यांच्या सासरच्यांसाठी भेटवस्तूची तयारी करा. आणि हो, या घरच्या जावयासाठी आपल्याला एखादा सोन्याचा दागिना करावा लागेल. तो घेण्यासाठी थोड्या वेळाने आपण सोनाराकडे जाऊया. तसा आऊसाहेब शॉक होऊन त्याच्या तोंडाकडे बघत राहिले. अरे तुझं डोकं फिरलंय का? हे काय बरळतोय तू युवराज? बरळत नाहीये आऊसाहेब, जे खरंय तेच सांगतोय. आपल्या ताईसाहेबांनी पाटलांच्या मोठ्या मुलासोबत लग्न केलंय म्हटल्यावर ते आपले व्याही झाले ना, मग त्यांचा योग्य तो मानपान करायला नको. सक्षम पाटील या घरचा एकुलता एक जावई आहे, मग आपल्याला त्याचा आदरातिथ्य करायलाच हवं ना. युवराज उठून उभा राहिला, पण त्याच्या बोलण्याने आऊसाहेब मात्र पूर्ण गोंधळून गेल्या होत्या. युवराजची अशी रिॲक्शन त्यांनी स्वप्नात सुद्धा एक्सपेक्ट केली नव्हती. त्यांना वाटलं होतं जेलमधून सुटून आल्यावर तो खूप चिडेल, तिला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करेल. पण इथे तर सगळं उलटच घडत होतं. अरे युवराज, पण आऊसाहेब, माणसाने भूतकाळातल्या चुकांमधून नेहमी काहीतरी शिकायला हवं. मी पण माझ्या चुकांमधून बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि म्हणूनच आता ठरवलंय की झालेल्या चुका पुन्हा पुन्हा करायच्या नाहीत. जे झालंय ते आपण विसरून जाऊया. हे घर ताईसाहेबांचं माहेर घर आहे. भलेही त्या आमच्या सावत्र बहीण आहेत, पण आमच्या दोघांच्याही शरीरात एकाच माणसाचं रक्त आहे आणि त्या रक्ताच्या नात्याने तरी आपल्याला सगळे सोपस्कार पूर्ण करावेच लागतील. विश्वास ठेवा, मी जे काही करतोय ते खूप विचारपूर्वक करतोय आऊसाहेब. त्याने थेट आऊसाहेबांच्या नजरेला नजर दिली. तशा मात्र आऊसाहेब गप्प बसले. तसंही आजपर्यंत त्यांनी युवराजची प्रत्येक गोष्ट ऐकली होती, त्याचा प्रत्येक हट्ट पुरवला होता. त्यामुळे नाही म्हणायचा तर काही प्रश्नच नव्हता. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, तू म्हणशील ते आम्ही करू, पण आधी जेवून घे. कालपासून फक्त चहा आणि कॉफीवर आहेस तू. अरे थोडं तरी खाऊन घे. तुम्ही वा पुढे, मी आलोच. तशा आऊसाहेब तिथून निघून गेल्या. त्या जाताच युवराज पुन्हा लॅपटॉप समोर बसला. स्क्रीनकडे बघून त्याचे ओठ हलकेच रुंदावले. समोर लॅपटॉपच्या स्क्रीनवर सक्षम आणि युगाच्या लग्नाचा फोटो दिसत होता. अभिनंदन मिस्टर अँड मिसेस पाटील. काय असेल पाटलांचं भविष्य? छोटं मोठं वैर की होणार खूप मोठा घात? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका आघात.